नमस्कार, मी किलचे विजयकुमार दगडूप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय, सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। आजचा आपला टॉपिक आहे भूमितीय रचना, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स। प्रामुख्याने आपण या चॅप्टरमध्ये काही मूलभूत भूमितीय रचना, बेसिक जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स यावर चर्चा करणार आहोत। प्रामुख्याने या टॉपिकमध्ये आपण रेषाखंडाचा लंबदुभाजक, रेषेवरील बिंदूतून रेषेला लंब काढणे, रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब रेषा काढणे, रेषाखंडाचे समान भाग करणे, समांतर रेषा काढणे, कोनदुभाजक काढणे आणि दिलेल्या कोनाशी एकरूप कोन काढणे, अशा पद्धतीच्या विविध मूलभूत रचना या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत। प्रामुख्याने यामध्ये पहिली रचना आहे रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट। हा आपण कसा काढतो याचं थोडं आपण या ठिकाणी प्रात्यक्षिक पाहू। त्याचा लंबदुभाजक काढणे ही रचना आपण कशी करतात हे पाहू। PQ हा रेषाखंड घेतलेला आहे, त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन P केंद्र मानून दोन कंस काढले, त्याला छेदणारे कंस Q केंद्र मानून काढलेले आहेत आणि त्या दोन कंसाच्या छेदन बिंदूतून जाणारी रेषा आपण काढलेली आहे। काय केलं पहा की PQ हा रेषाखंड घेतला, त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेतलं, P बिंदू केंद्र मानून वरच्या बाजूस हा एक कंस आणि खालच्या बाजूस एक कंस काढला। त्यानंतर अंतर तेवढेच ठेवून बिंदू Q केंद्र मानला आणि पूर्वीच्या कंसाला छेदणारे दुसरे कंस काढले आणि वरच्या आणि खालच्या बाजूला जे कंस काढलेले आहेत त्यांच्या छेदन बिंदूतून जाणारी रेषा म्हणजेच दिलेल्या रेषाखंडाचा काय असेल, लंबदुभाजक असेल। हीच रचना आणखीन एक वेळा आपण पाहू। PQ रेषाखंड काढलेला आहे, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूस आणि खालच्या बाजूस कंस Q केंद्र मानून पूर्वीच्या कंसाला छेदणारे कंस आणि त्यांच्या कंसाच्या छेदन बिंदूतून जाणारी रेषा, हा आपला दिलेल्या रेषाखंडाचा लंबदुभाजक असेल। यानंतर आपण दुसरी रचना पाहणार आहोत, ती आहे रेषेवरील बिंदूतून रेषेला लंब काढणे, परपेंडिक्युलर ॲट पॉइंट ऑन लाईन। आता ही रचना प्रामुख्याने आपण कशी करतो हे पहा। रेषेवरील बिंदूतून रेषेला लंब काढणे, दिलेला बिंदू आपला रेषेवर असेल आणि त्या रेषेवरील बिंदूतून आपणाला त्या रेषेला लंब रेषा काढावयाची आहे। बिंदूतून रेषेला लंब काढणे, तर या ठिकाणी पहा ही रचना आपण कशी करतोय। एक रेषा घेतलेली, त्या रेषेवर एक K बिंदू घेतलेला आहे, K बिंदूपासून समान अंतरावर P आणि Q कंस काढलेले। आता या ठिकाणी आपण PQचा लंबदुभाजक काढणार आहोत। PQच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेतलेले आणि P बिंदू आणि Q बिंदू केंद्र मानून एकमेकांना छेदणारे कंस वरच्या बाजूस काढलेले आहे। खरं तर यापूर्वी आपण रेषाखंड दुभागणे ही रचना पाहिलेली आहे। आपण वरच्या बाजूस आणि खालच्या बाजूस कंस काढत होतो, दोन बिंदू मिळवायचे होते म्हणून, परंतु या ठिकाणी K हा या PQचा मध्यबिंदू माहित आहे, त्यामुळे आपण दुसरा फक्त R बिंदू या ठिकाणी मिळवलेला आहे। या पद्धतीने आपण दिलेल्या रेषेवरील बिंदूतून रेषेला लंब काढणे ही रचना कशी करावयाची आहे हे पाहू शकतो।
वाटलं तर आपण त्याला आणखीन एक वेळा पहा. रेषा घेतली, रेषेवर के बिंदू, के पासून समान अंतरावर कंस, के हा मध्यबिंदू असेल. पी क्यूचा लंब दुभाजक काढायचा आहे. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन एकमेकांना छेदणारे कंस बिंदू मिळेल आर. आर आणि के मधून जाणारी रेषा ही त्या के बिंदूतून त्या रेषेला काढलेली काय असेल, लंब रेषा असेल. तर या ठिकाणी पहा, आपण दिलेल्या रेषेवरील बिंदूतून रेषेला लंब कसा काढायचा. कारण आपण रेषाखंड दुभागणे ही रचना अतिशय महत्त्वाची आहे. कारण रेषाखंड दुभागणे यामध्ये आपण कोणता भूमितीय गुणधर्म वापरतो, म्हणजे रेषाखंडाच्या लंबदुभाजकाची व्याख्या काय आहे. तर रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर असणाऱ्या बिंदूचा बिंदूपथ, बिंदूचा मार्ग म्हणजे त्या रेषाखंडाचा लंबदुभाजक. मग जेव्हा आपण रेषाखंडाचा लंबदुभाजक काढतो तेव्हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर असणारे दोन बिंदू मिळवत असतो. दोन बिंदू का मिळवतो, तर आपणाला एक रेषा निश्चित करण्यासाठी कमीत कमी दोन बिंदूची आवश्यकता असते. मग आता या ठिकाणी पहा की आपण के बिंदूतून लंब काढावयाचा आहे, म्हणून के बिंदू मध्यबिंदू होईल असा त्या रेषेवर आपण एक रेषाखंड मिळवला आणि पी आणि क्यू पासून आर बिंदू समदूर मिळवला. म्हणजे आर सुद्धा बिंदू हा त्या पी क्यूच्या लंबदुभाजकावर असेल आणि के बिंदू हा मध्यबिंदू असल्यामुळं तो लंबदुभाजकावर आहेच. आर आणि के मधून जाणारी जर आपण रेषा काढली तर ती त्या के मधून दिलेल्या रेषेला काढलेली काय असणार आहे, लंब रेषा असणार आहे. आता यानंतर आपण पाहणार आहोत रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढणे, परपेंडिक्युलर फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट. आता या ठिकाणी रेषेबाहेरील बिंदू दिलेला आहे आणि त्या रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब कसा काढायचा हे थोडं प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी पाहूत. बाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढणे ही रचना या ठिकाणी आपण कशी करतो पहा. आपण एक रेषा घेतलेली, रेषेबाहेर आर बिंदू घेतलेला आहे. आर बिंदू पासून आपण समान अंतरावर पी आणि क्यू मध्ये छेदणारे रेषेवर कंस काढलेले. त्यानंतर रेख पी क्यूचा काय काढलेला आहे, दुभाजक काढलेला आहे. अतिशय सोपी रचना आहे. आता या ठिकाणी पहा की आर हा बिंदू पी आणि क्यू पासून आपण समदूर काढलेला आहे आणि लंबदुभाजकाच्या व्याख्येनुसार आर जर बिंदू पी आणि क्यू पासून समदूर असेल तर पी क्यूच्या लंबदुभाजकावर असला पाहिजे. आणि म्हणून आपण दुसरा बिंदू मिळविण्यासाठी काय केलं, पी आणि क्यू पासून दुसरा एक समदूर बिंदू मिळवलेला आहे खालच्या बाजूला आणि आर आणि त्या कंसाच्या छेदन बिंदूमधून जाणारी रेषा काढलेली आहे. आणि या पद्धतीनं आपण दिलेल्या रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब रेषा काढू शकतो. आणखीन एक वेळा पहा काय करायला लागलो ते. रेषेच्या बाहेर आर बिंदू, आर पासून समदूर असणारी पी आणि क्यू रेषेवरील बिंदू आणि पी क्यूचा लंबदुभाजक तो आपोआप कशामधून जाईल, आर मधून जाईल. आणि अशा पद्धतीनं आपण दिलेल्या रेषेबाहेरील बिंदूतून दिलेल्या रेषेला लंब रेषाखंड काढू शकतो. आता ही रचना पाहिल्यानंतर पुढची रचना आपल्याला पाहायची आहे रेषाखंडाचे समान भाग करणे, इक्वल पार्ट ऑफ लाईन सेगमेंट. आता ही रचना थोडी काळजीपूर्वक पहा.
कारण या ठिकाणी जी पद्धती देण्यात आलेली थोडी वेगळी आहे। रेषाखंडाचे समान भाग करणे ही रचना आपण या ठिकाणी पाहणार आहोत। का AB रेषाखंड घेतला, ए बिंदूजवळ विशिष्ट अंशाचा कोन करणारा किरण आपण काढलेला आहे। त्या किरणावर आपण या ठिकाणी जेवढे भाग करावायचे आहेत तेवढे कंस काढून घेणार आहोत कंपासमध्ये विशिष्ट अंतर घेऊन। आता या ठिकाणी ही रचना काय आहे पहा, की दिलेल्या कोनाशी एकरूप कोन काढणे ही रचना चालू आहे। या ठिकाणी आपण काय केलं, या ठिकाणी ए बिंदू जवळ या किरणाने जेवढा कोन केलेला आहे तेवढाच कोन या ठिकाणी बी जवळ काढून घेतलेला आहे आणि या कंसाप्रमाणे या ठिकाणी कंस काढलेले आहे। आणि हे कंस ज्यावेळी आपण एकमेकांना जोडतो त्यावेळी आपल्याला जेवढे भाग हवे असतात तेवढे भाग मिळतात। या ठिकाणी 5 भाग केलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी कंस किती काढलेले आहेत, 5 कंस काढलेले आहेत। आपण या ठिकाणी ए जवळ जेवढ्या मापाचा कोन काढलेला आहे तेवढाच कोन बी जवळ कोन मापकाच्या साहाय्याने सुद्धा काढू शकतो। आणि कोन काढल्यानंतर कंपासमध्ये विशिष्ट अंतर घेऊन हे 5 कंस काढा, बी कडून सुरुवात करा आणि परंतु तेच अंतर ठेवून ए पासून कंस काढावे लागतील, हे लक्षात ठेवा। कारण या कंसातील अंतर आणि या किरणावर काढलेल्या कंसातील अंतर हे समान असणं आवश्यक आहे। त्यानंतर या ठिकाणचा शेवटचा बिंदू या ठिकाणी जोडा आणि क्रमाने बिंदू जोडत या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित किंवा तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे भाग मिळतील। आपण या ठिकाणी 5 भाग करावायचे होते म्हणून या ठिकाणी 5 कंस काढलेले आहेत। आता हीच रचना आणखीन एक वेळा पहा कशी केलेली आहे। रेषाखंड काढलेला आहे, ए जवळ विशिष्ट मापाचा कोन, त्या किरणावर 5 कंस, 5 भाग करावायचे आहेत म्हणून त्यानंतर या कोनाशी एकरूप कोन आपणाला बी जवळ काढायचा आहे। काय केलेले आहे पहा, हे अंतर आधी घेतलेले, त्यानंतर हे अंतर घेतलेले, म्हणजे हा सी बिंदू म्हणजे समांतर भुज चौकोन या ठिकाणी तयार होऊ शकतो पहा, ए आणि डी जोडल्यानंतर आणि सी आणि बी जोडल्यानंतर। परंतु हे जर लक्षात येत नसेल तर सरळ कोन मापकाच्या साहाय्याने ए जवळ आणि बी जवळ समान मापाचे कोन काढा। हे 5 कंस काढून घ्या, हेही 5 कंस काढून घ्या आणि हा शेवटचा कंस बी ला त्यानंतर क्रमाने याला आपण A1 A2 A3 A4 A5 असं म्हणू शकतो आणि याला B1 B2 B3 B4 अशा पद्धतीने आपण दिलेल्या रेषाखंडाचे आपल्याला जेवढे हवे आहेत तेवढे भाग घेऊ शकतो। तर पहा या ठिकाणी आपण रेषाखंडाचे समान भाग करणे ही रचना पाहिली। यामध्ये हा AB रेषाखंड काढल्यानंतर ए जवळ विशिष्ट मापाचा कोन काढावा आणि त्या काढलेल्या किरणावर कंपासमध्ये विशिष्ट अंतर घेऊन जेवढे भाग करावयाचे आहेत तेवढे समान अंतरावर कंस काढावेत। त्यानंतर ए जवळ जेवढ्या मापाचा कोन काढला तेवढ्याच मापाचा कोन बी जवळ काढावा, म्हणजे हा किरण मिळेल तुम्हाला। या ठिकाणी रचनेत थोडं वेगळं दाखवलंय की हे अंतर घेऊन या ठिकाणी ए पासून हा कंस तयार केलेला आहे आणि नंतर हे अंतर घेऊन या ठिकाणी बी पासून हा दुसरा कंस काढलेला आहे। म्हणजे या ठिकाणी एकरूप कोनाचीच रचना आहे किंवा या ठिकाणी समांतरभुज चौकोन तयार करण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणचा कोन आणि या ठिकाणचा कोन कसा असेल, एकरूप असेल। आता ही रचना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने
करता येते किंवा कुठलाही भूमितीय गुणधर्म आपल्याला योग्य असा भूमितीय गुणधर्म वापरून ही रचना करता येईल. यानंतर पुढची रचना आहे समांतर रेषा काढणे. रेषेबाहेरील बिंदूतून एक रेषा दिलेली असेल आणि त्या रेषेबाहेर बिंदू असेल, त्या रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला आपण समांतर रेषा कशी काढतो. समांतर रेषा काढण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत. या ठिकाणी आपण फक्त एक पद्धती पाहू. दिलेल्या रेषेबाहेरील बिंदूतून दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे ही रचना या ठिकाणी आपण कशी करतो पहा. आपण PQ ही रेषा घेतलेली आहे. रेषेबाहेर R बिंदू घेतलेला आहे. R बिंदूतून दिलेल्या रेषेला छेदणारी एक रेषा काढलेली आहे. पुढे रचना काय व्हायला लागलेली पहा. आपण या ठिकाणी PQ रेषा काढली. PQ रेषा काढली. रेषेच्या बाहेर R हा बिंदू घेतलेला आहे. R बिंदूतून PQ रेषेला छेदणारी रेषा काढली जी J मध्ये छेदते. आता या ठिकाणी होणारा जो RJQ हा कोन आहे, या कोनाशी एकरूप कोन आपण R बिंदू जवळ काढलेला आहे आणि एकरूप कोनाची रचना आपल्याला माहित आहे. त्या पद्धतीने या ठिकाणी आपण एकरूप कोन काढून हा RS ही रेषा काढून घेतलेली आहे जी या रेषेला समांतर असेल. आता या ठिकाणी व्युत्क्रम हे संगत कोन एकरूप असतात ही संकल्पना या ठिकाणी वापरून आपण समांतर रेषा काढलेली आहे. त्याच पद्धतीने व्युत्क्रम कोन एकरूप असतात ही संकल्पना सुद्धा या ठिकाणी आपण वापरू शकलो असतो. या कोनाशी एकरूप कोन आपल्याला या ठिकाणी काढावा लागला असता. म्हणजे कुठलीही संकल्पना वापरा, परंतु त्या पाठीमागे भूमितीय रचनेच्या पाठीमागे कुठला तरी भूमितीय सिद्धांत असतो हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हीच रचना आणखी एक वेळा पहा कशी केलेली आहे. PQ रेषा घेतली. R बिंदूतून छेदणारी रेषा काढली. या कोनाशी एकरूप कोन R जवळ आपण काढत आहोत. एकरूप कोन कसा काढायचा हे आपणाला माहित आहे. आता R आणि S मधून जाणारी रेषा ही रेषा PQ ला समांतर असेल. तर या ठिकाणी पहा आपण दिलेल्या रेषेला समांतर रेषा कशी काढतो हे पाहिलेले. आता समांतर रेषा काढण्याच्या अनेक पद्धती आहेत. या ठिकाणी संगत कोन एकरूप असतात, व्युत्क्रम कोन एकरूप असतात किंवा एकाच रेषेला लंब असणाऱ्या रेषा परस्परांना समांतर असतात. अशा विविध गुणधर्माचा वापर करून आपण समांतर रेषा काढण्याची रचना विविध प्रकारे करू शकतो. यानंतर आपण पाहणार आहोत दिलेल्या कोनाशी एकरूप कोन काढणे. आता दिलेल्या कोनाशी एकरूप कोन काढणे ही रचना थोडी काळजीपूर्वक पहा. अतिशय सोपी रचना आहे. दिलेल्या कोनाशी एकरूप कोन काढणे ही रचना आपण कशी करतो या ठिकाणी पहा. हा दिलेला कोन आहे. पहा आपण काय केलेलं आहे. हा दिलेला कोन होता. या कोनाशी एकरूप कोन काढण्यासाठी सुरुवातीला PQ हा किरण काढून घेतला. त्यानंतर कंपासमध्ये विशिष्ट अंतर घेऊन A बिंदू केंद्र मानून या कोनाच्या दोन्ही भुजेवर समान अंतरावर कंस काढला. आता या ठिकाणी वेगळे वेगळे कंस काढले तरी चालतील किंवा दोन्ही भुजेला छेदणारा एकच आर्क या ठिकाणी आपण ड्रॉ केला तरी चालेल. मग तेच अंतर कंपासमध्ये कायम ठेवून नंतर आपण काय केलेले P बिंदूवर जाऊन हा आर्क काढून घेतलेला आहे. पुढे काय केलंय पहा की J आणि K त्या भुजेमधलं जेवढं अंतर आहे
हे अंतर आपण घेतलेलं आहे कंपासमध्ये आणि नंतर एम बिंदू केंद्र मानून या ठिकाणी त्या आर्कला छेदणारा दुसरा आर्क काढलेला आहे. त्या बिंदूला नाव दिलं एल. पी आणि एल मधून जाणारा दुसरा किरण काढला आणि या ठिकाणी मिळालेला कोन हा दिलेल्या कोनाशी एकरूप असेल. आता हीच रचना आणखी एक वेळा पहा नेमकी कशी केली जाते. दिलेला कोन, सुरुवातीला आपण किरण काढू, मूळ कोनावर जाऊन आपण त्या कोनाच्या दोन्ही भुजीला छेदेल असा कंस काढला. तीच कृती या ठिकाणी करायची. दोन भुजेतील अंतर कंपासमध्ये घ्या, एम बिंदू केंद्र माना आणि या आर्कला छेदणारा दुसरा आर्क काढा, त्याला एल नाव द्या आणि पी आणि एल मधून जाणारा किरण काढा. या ठिकाणी मिळणारा कोन हा दिलेल्या कोनाशी एकरूप कोन असेल. यानंतर आपण कोन दुभाजक काढणे, दिलेल्या कोनाचा दुभाजक कसा काढतात या रचनेवर चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला कृती पहा. दुभाजक काढणे ही रचना कशी आहे पहा. काय केलेलं आहे. हा PQR कोन होता, याचा दुभाजक काढायचा होता. आपण सुरुवातीला कंपासमध्ये विशिष्ट अंतर घेऊन आपण Q केंद्र मानला आणि कोनाच्या दोन्ही भुजेवर समान अंतरावर कंस काढून घेतले. त्यानंतर हे काढलेले कंस आणि त्या कोनाच्या भुजा यांचे जे छेदनबिंदू आहेत हे छेदनबिंदू केंद्र मानून कोनाच्या अंतर्भागामध्ये एकमेकांना छेदणारे दोन कंस काढले आणि त्या कंसाचा छेदनबिंदू आणि कोनाचा शिरोबिंदू मधून जाणारा किरण हा त्या कोनाचा काय असेल, दुभाजक असेल. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या मूलभूत रचना करू शकतो आणि जोपर्यंत आपणाला या मूलभूत रचना कळणार नाहीत तोपर्यंत पुढील रचना आपणाला करता येणार नाहीत. धन्यवाद.